लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात फिल्मी फाईट रंगायची शक्यता आहे। ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्या विरोधात हरियाणाची डान्सर सपना चौधरी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। काँग्रेस सपना चौधरीला लोकसभेचं तिकीट देण्याची चिन्ह आहेत। ड्रीम गर्ल विरुद्ध हरियाणवी गर्ल, भरतनाट्यम विरुद्ध हरियाणी डान्स, मथुरा मतदारसंघात फिल्मी फाईट। काँग्रेस देणार सपना चौधरीला तिकीट। उत्तर प्रदेशमध्ये मथुरा मतदारसंघातून यंदा इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे, कारण हरियाणवी डान्सर सपना चौधरी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जोरदार चर्चा आहे। काँग्रेस सपना चौधरींना तिकीट देण्याची चर्चा आहे। दुसरीकडे भाजपनं पुन्हा विद्यमान खासदार हेमा मालिनींना तिकीट दिलंय, त्यामुळेच भाजपच्या जागा खेचून आणण्यासाठी काँग्रेस जंग पछाडते। त्यामुळे हेमा मालिनी यांच्यासमोर तुल्यबळ प्रतिस्पर्धी ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे। कई लोग मथुरा के चाह रहे थे कि मैं वापस आऊँ, मेरे से बहुत बोलते रहते थे आप ही को आना है, आप ही को वापस आएंगे तो अच्छा लगेगा। लेकिन मुझे इस बार आई हूँ वापस। मुझे टिकट जो दिया है उसके लिए मैं अमित शाह जी, मोदी जी और जितने भी इस मीटिंग में बैठे थे उन सबको धन्यवाद करती हूँ, क्योंकि उन्होंने वापस मुझे चुना है। और मैं ज़रूर मेहनत करके यहाँ पे जो विकास करना चाह रही थी वो सब करके दिखाऊंगी। हेमा मालिनींसमोर सपना चौधरी अगदी नवखी असली तरीही सपनाच्या एका व्हिडिओला कोटी हिट्स मिळतात। सपना चौधरीचा संपूर्ण देशासह उत्तर प्रदेशात मोठा फॅन क्लब आहे आणि तोच कॅश करण्याचा प्रयत्न काँग्रेस करतोय। मथुरा मतदारसंघात जाट समाज मोठ्या प्रमाणात आहे। ही एकगठ्ठा मतं सपना चौधरीला मिळू शकतात अशी आशा काँग्रेसला वाटते। हेमा मालिनी आणि सपना चौधरी हे दोन्ही लोकप्रिय चेहरे आहेत, त्यामुळे काँग्रेसनं सपनाला संधी दिली तर दोघींमध्ये जिंकण्याची मोठी चुरस पाहायला मिळेल। एकूणच भाजपला तगडी फाईट देण्यासाठी काँग्रेसकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न सुरू आहे। सपना चौधरीला निवडणुकीच्या रिंगणात आणून हेमा मालिनी यांना टक्कर देण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे कालांतरानं स्पष्ट होईलच। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।